मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया मुरांबा मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. तर आता आपण इथे पाहतोय की रमाने अक्षयला तिच्या आणि साईच्या लग्नाची लग्नपत्रिका हातामध्ये दिलेली असते आणि म्हणत असते, ही माझ्या आणि साईंच्या लग्नाची पत्रिका, लग्नाला नक्की या. त्याबरोबर आता अक्षय ती पत्रिका घेतो आणि सगळ्यांकडे येत म्हणतो की अरे ऐका ऐका, आज सरांनी आणि मॅडमनी आपल्याला इथे बोलवलं आहे, ते म्हणजे एका खास कारणासाठी, आणि ते कारण आहे त्यांच्या लग्नाची लग्नपत्रिका आपल्याला सगळ्यांना देणं. म्हणूनच त्यांनी आज आपल्याला इथे बोलावलं आहे. वा वा वा, खरंच खूप उत्तम. तुमच्या लग्नाची पत्रिका मिळाल्यावर आम्हाला खूप छान वाटलं. पण या सगळ्यात आणखीन एक गोष्ट राहूनच गेली की. त्यावर आता रमा ही अक्षयकडे बघू लागते की आता याला काय करायचं. त्यावर अक्षय हा लगेचच जातो आणि एक पत्रिका घेऊन येतो आणि म्हणत असतो, ही बघा, ही जशी तुमच्या लग्नाची पत्रिका तशी ही आमच्या लग्नाची पत्रिका. आमच्या म्हणजे माझ्या आणि स्वराच्या. माझं आणि स्वराचं लग्नसुद्धा आहे, तेव्हा लग्नाला तुम्ही नक्की यायचं. हे घ्या, ही आमच्या लग्नाची पत्रिका. म्हणजे ॲक्च्युली मलासुद्धा तुम्हाला पत्रिका द्यायचीच होती. त्याबरोबर आता रमाला प्रश्न पडतो की अरे काय चाललं आहे काय अक्षयचं. नाही म्हणजे थेट पत्रिका देत आहेत मला. कोण आहे कोण ही स्वरा, असा प्रश्न आता रमाला पडतो खरा. पण रमा आता अक्षयला विचारत नाही. ती आता पुढे जाते आणि बाजूला अक्षयला विचारते की कोण आहे ही स्वरा. नाही म्हणजे डायरेक्ट लग्नाची पत्रिका छापण्यापर्यंत तुम्ही सुरुवात केली आहेत म्हणून विचारते, आणि मुळात भेटली कुठेही तुम्हाला. त्यावर अक्षय म्हणतो, नाही काय आहे ना, गोष्टी सोडून देता आल्या पाहिजे हो म्हणून. आणि स्वराचं काय सांगू तुम्हाला, जाऊ द्या, कशाला उगाच तुम्ही वेळ तुमचा वाया घालवताय. तुम्हाला असतील की तुमची बरीच कामं, तुम्ही करा तुमची कामं. फक्त मॅडम माझं उद्या तुमच्याकडे एक काम आहे. त्यावर रमा काय विचारते. त्यावर अक्षय सांगतो, मला ना लग्नासाठी सुट्टी हवी आहे, तर सुट्टी तेवढी तुम्ही मला द्या. नाही म्हणजे काय आहे, तयारीला लागायला हवं ना. आता लवकरच आमचं लग्नसुद्धा येईल. बघता बघता तयारीची वेळ निघून जायला नको. त्यावर रमा म्हणते, सुट्टी ही अशी, एक काम करा, ऑफिसमध्ये या आणि रितसर सुट्टीसाठी ॲप्लिकेशन द्या. त्यानंतर तुमच्या सुट्टीचं काय करायचं आहे ना ते बघून घेऊ. हां, अशी सुट्टी मिळणार नाही आहे. त्यावर अक्षय म्हणतो, हो हो, मी येऊन रितसर ॲप्लिकेशन तर करणारच आहे ना सुट्टीचं, मग तर मिळेल ना मला सुट्टी. त्यावर रमा म्हणते, हो ना, आपण ते तेव्हाचं तेव्हा बघूया. इतक्यात अक्षयच्या फोनवरती शशिकांत मुकादमांचा फोन येतो. मग अक्षय लगेचच आता स्वराबरोबर बोलल्याचं नाटक करू लागतो आणि म्हणत असतो, हो ग स्वरा, हो हो, तू फोटोग्राफरशी बोलून घेतलंस का. हां, गुड गुड गुड, शाबास. अगं हो, आता खरंच तर तू आहेस म्हणून एवढं सगळं व्यवस्थित करतेस. मला तर एकट्याने एवढं सगळं जमलंच नसतं. नाही ना, आम्ही करूच शकलो नसतो. खरंच तू खूप ग्रेट आहेस. हो, तुला जमतं आहे सगळं. हो, आणि आपल्या दागिन्यांमध्ये एक दागिना द्यायचा आहे ज्यामध्ये आपलं हॅशटॅग असायला हवं, काय, स्वराक्षय. हां, आता स्वराक्षय हे ऐकून रमाला खूप वाईट वाटतं, तिला दुःख होतं. पण ती तिच्या डोळ्यातले अश्रू पुसते आणि आता हे अक्षयचं नेमकं काय सुरू आहे हे शोधून काढायचंच असं ठरवते. त्या बाजूला दुसरीकडे शशिकांत मुकादम आणि अक्षय नंतर एकत्र बसलेले असतात. तर अक्षय म्हणत असतो, बाबा हे तुम्ही सांगितलं आहे तसं करतोय खरं, पण याने काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात की नाही रे, काही नाही होणार. मी सांगू का आता तुला रमा काय करत असेल. आता रमाने ती पत्रिका हातात घेतली असेल, जी पत्रिका तू तिला दिली आहेस, आणि ती पत्रिका आता ती कमीत कमी 50 वेळा वाचून तिची झाली असेल, पण तरीही तिने ती पत्रिका हातातच ठेवली असेल, हातातून खाली काही ठेवली नसेल. आणि आता ती रागारागात ती पत्रिका घेईल आणि खाली ठेवून देईल. नाही, डायरेक्ट खाली फेकूनच देईल. खाली फेकून दिली असेल तिने पत्रिका. त्यावर अक्षय म्हणतो, पुढे बाबा. त्यावर आता शशिकांत मुकादम सांगतात, आणि मग पुढे तिला दया येईल. मग ती स्वतःहूनच उठून जाईल आणि ती पत्रिका पुन्हा उचलून घेईल. उचलून मग जवळ ठेवून देईल आणि मग पुन्हा तिचं विचारांचं चक्र सुरू होईल. कोण आहे कोण ही स्वरा, आणि यांना कुठे भेटली, यांना ही इतकी आवडली की यांनी थेट हिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. काय अर्थ आहे या सगळ्याला.
कोण आहे ही मुलगी, मला काहीच कळत नाही आहे. ह्या विचारांमध्येच तिचं डोकं भांजाळून गेलेलं असेल. आता तिने ठरवलं आहे की आता ही स्वरा कोण आहे तिला मी शोधून काढणारच. शोधून तिला काढल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही. त्याबरोबर अक्षय म्हणतो, वा 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 बाबा वा, काय खेळी खेळली आहे तो तुम्ही. नाही म्हणजे हे जर असं सगळं होत असेल ना तर इट्स अ ग्रेट, इट वॉज अमेझिंग. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, अरे बछड्या, अनुभव आहे मला ह्या सर्व गोष्टींचा अनुभव, आणि अनुभवी व्यक्ती कधीच चुकत नाही, समजलं ना. त्याबरोबर इकडे रमा आता ठरवते की काहीही झालं तरी अक्षयकडनं मी खरं काढणार. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, आता तिचा निश्चय झाला आहे तुझ्याकडून खरं काढून घेण्याचा, आता तू रमाला फोन कर. त्यावर अक्षय म्हणतो, मी का करू तिला आत्ता फोन, ह्या वेळेला फोन करू. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, हो या वेळेला तू फोन कर, कारण काय आहे ना, यावेळी आता रमा तुझ्याच फोनची वाट बघत बसलेली आहे. तिला असं वाटतंय की तू फोन कधी करशील. त्यावर अक्षय म्हणतो, अहो बाबा पण. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, अरे मी सांगतो ना फोन कर, कर तू फोन, काही हरकत नाही, आणि मी काय सांगितलं बोलायला ते लक्षात आहे ना, तेच बोलायचं आहे. त्यावर अक्षय म्हणतो, ठीक आहे. अक्षय फोन करतो आणि रमा एका रिंगमध्येच फोन उचलते. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, बघ मी म्हटलं होतं ना. त्याबरोबर आता लगेचच इकडे रमा ही म्हणते, हॅलो. त्यावर अक्षय म्हणतो, काय आज एका रिंगमध्ये मॅडम माझा फोन उचललात, काय माझ्या फोनची वाट बघत बसला होतात का. त्यावर रमा म्हणते, मला माहीत नव्हतं तुमचा फोन आहे, मला वाटलं साईचा फोन आहे आणि म्हणून मी फोन उचलला. त्यावर अक्षय म्हणतो, हो का, ठीक आहे, नाही मग काही हरकत नाही, तुम्ही बोला, साईबरोबरच बोला, मी ठेवतो फोन. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, अरे ठेवतो कुठे, हे वाक्य बोलायचं आहे. त्याबरोबर मग अक्षय बोलू लागतो, मॅडम मला सुट्टी हवी होती, मी म्हटलं होतं ना सुट्टीचं. त्याबरोबर लगेचच आता रमा म्हणते, सुट्टी कशाला. त्यावर अक्षय म्हणतो, अहो असं काय करताय, म्हटलं ना तुम्हाला माझं लग्न आहे, लग्नाच्या तयारी करता सुट्टी हवी आहे, म्हणून सुट्टी हवी आहे. त्यावर रमा लगेचच म्हणू लागते, काय चाललं आहे तुमचं, सुट्टी. हे बघा, सुट्टी जर हवी आहे ना तुम्हाला तर रीतसर मला ॲप्लिकेशन द्या, त्याच्यानंतर काय करायचं आहे तुमच्या सुट्टीचं ते बघून घेऊ, समजलं ना. मिस्टर देवधर, वर्षाची नवीन सुरुवात झाली आहे, कामं आहे तिथे एवढी, आणि तुम्हाला काय पहिलं सुट्टीचं पडलं आहे. असं काही नाही आहे, सुट्टी वगैरे मिळणार नाही आहे म्हणजे तुम्हाला डायरेक्ट. तुम्ही पहिलं लेटर लिहून द्या मला, लेटर्सवर विचार करायचा का नाही ते मी ठरवेन, कळलं. त्याबरोबर अक्षय म्हणतो, हो तसं मी देणारच होतो उद्या ऑफिसमध्ये येऊन लेटर. आणि मग आता अक्षय हा लगेचच फोन ठेवून देतो. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, बघितलंस आता ती चिडली आहे, खरं तर आता ती खूप जास्त जेलस झाली आहे, आता ती सगळ्यात इन्सिक्युअर झाली आहे. होऊ देत, हे फिलिंग तिला येऊ देत, जेव्हा तिला हे फिलिंग येईल ना तेव्हाच भारी होईल. त्याबरोबर रमा इकडे ठरवते की कोण ही स्वरा. नाही, ही मुलगी कोणीही असली तरी आता ही मुलगी नेमकी कोण आहे हे मला कळायलाच हवं. उद्या अक्षय एकदा का ऑफिसमध्ये आले की मग मी स्वतःच ओळखेन की ते माझ्याशी खरं बोलत आहेत की खोटं. अक्षय, उद्या तुमच्या या नाटकावर पडदा पडणार, मला माहिती आहे ना, तुम्ही हे सगळं खोटं बोलताय, नाटक काय हे सगळं. मग रमा ऑफिसमध्ये उद्या पोहोचलेली असते आणि आता ती विचार करू लागते की अक्षय माझ्याबरोबर कधीच खोटं बोलू शकत नाही, आणि जेव्हा ते माझ्याबरोबर खोटं बोलतात तेव्हा ते खोटं बोलताना ज्या चुका करतात त्या करतात, म्हणजे ते त्यांचा डावा पाय हलवतील किंवा ते माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलायचं टाळतील. ह्या सर्व त्यांच्या चुका आहेत ज्या त्या माझ्याशी खोटं बोलताना करतात. आता मी बघते अक्षयने जर या सर्व गोष्टी केल्या तर मला लगेच कळून जाईल की ते खोटं बोलत आहेत, आणि मग मी त्यांना जाब विचारेन. इतक्यात त्या ठिकाणी अक्षय फोनवरच असतो रोजच्यासारखा. तो म्हणत असतो, हो आलोय मी तिच्या केबिनमध्ये, हो अगं आलोय, पोहोचलोय, आता चल पुढ्यातच आहे माझ्या. नाही इथं कोणी नाही आहे. नाही गं, नाही बरं मी बोलून घेतो तिच्याशी आणि मग तुला करतो. हां. त्याबरोबर रमा म्हणते, तिच्याशी बोलून घेतो. हां. त्याबरोबर अक्षय म्हणतो, नाही सॉरी मॅडम, ॲक्च्युली काय झालं ना, म्हणजे सध्या जरा गडबड धांदल सुरू आहे ना, त्यामुळे माझ्या तोंडातून हे असे शब्द निघून गेले, नाहीतर मी खरंच असं बोलणार नव्हतो, खरंच. त्याबरोबर रमा म्हणते, नाही ठीक आहे, काय होतं ना, प्रेमात पडलं ना की हे असं होतं, ठेच लागली आहे ना. त्याबरोबर अक्षय म्हणतो, हो मला ठेच आत्ता लागली आहे, पण तुम्ही
सावरलाय की तुम्हाला लागलेल्या ठेचेतनं. त्याबरोबर रमा अक्षयकडे बघू लागते. तर अक्षय म्हणतो, मॅडम तुम्ही म्हणाला होतात की सुट्टीसाठी रितसर ॲप्लिकेशन द्यावं लागेल म्हणून मी माझं ॲप्लिकेशन सबमिट करण्यासाठी आलो आहे. तर मला सुट्टी हवी होती. हे घ्या, हे ॲप्लिकेशन आहे. त्याबरोबर रमा ते ॲप्लिकेशन घेते आणि म्हणते, नाही ते सगळं बघूया नंतर, ते राहू द्या बाजूला. आता पहिलं तर मला सांगा, ही स्वरा कोण आहे आणि ही स्वरा कुठे भेटली आहे तुम्हाला? त्यावर अक्षय म्हणतो, सॉरी मॅडम, पण मी माझ्या पर्सनल लाईफबद्दल तुम्हाला का सांगू? नाही म्हणजे काय आहे ना, मला माझं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवण्याची सवय आहे. त्याबरोबर आता अक्षय असं म्हणतो आणि त्याला शशिकांत मुकादमांचे शब्द आठवतात. हे सगळं त्यांनीच करायला सांगितलेलं असतं. अक्षय शशिकांत मुकादमांनी जे काही सांगितलेलं असतं की नाही, अगदी सगळं तसंच वागत असतो, तसंच बोलत असतो. आता तो आठवत असतो की त्यांनी त्याला काय काय सांगितलं आहे ते. त्याबरोबर रमा त्याला म्हणते, अच्छा पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ हां आठवत नाही आहे का? आत्तापर्यंत तुम्ही किती वेळा माझ्या पर्सनल लाईफमध्ये लुडबुड केली आहे ते. मी तुम्हाला नका करू माझ्या आयुष्यापासून लांब राहा सांगत असताना पण पुन्हा तुम्ही त्याच चुका केल्यात. विसर पडतो आहे का त्या गोष्टींचा तुम्हाला? त्याबरोबर अक्षय म्हणतो, नाही ॲक्च्युली खरं तर ते माझं चुकलंच, मी तसं वागायला नको होतं, पण जाऊ द्या ना, आता माझ्याकडून जी चूक झाली ती झाली, पण पुन्हा आता माझ्याकडनं मुळात तशी चूक कधीही होणार नाही आहे. आता तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश राहा, आनंदी राहा, मी पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार नाही आहे. रमा म्हणते, हे खूप लवकर कळालं तुम्हाला, पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवावं हे कधी कळलं हो तुम्हाला? स्वरा आयुष्यात आल्यानंतर. त्यावर अक्षय म्हणतो, नाही म्हणजे मॅडम तुम्ही ॲप्लिकेशनवर सही करून दिली तर बरं होईल. नाही म्हणजे मला सुट्टी मंजूर झाली हे माझ्या लक्षात येईल आणि मला मग माझ्या लग्नाच्या पुढच्या तयाऱ्यांना लागता येईल. प्लीज त्यामुळे तुम्ही पहिलं जरा माझी सुट्टी मंजूर करून दिलीत ना तर खूप ग्रेट. प्लीज द्याल का जरा पटकन सुट्टी मंजूर करून? त्यावर रमा ही अक्षयला म्हणते, काय सुरू आहे मिस्टर देवधर? नाही म्हणजे तुम्ही एकाएकी मुलगी काय पसंत करता, दुसऱ्या क्षणात लग्न करायचा निर्णय काय घेता, या सगळ्याला काय अर्थ आहे? त्यावर अक्षय म्हणतो की अहो मॅडम, आम्ही दोघंजणं भेटलो त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आता हे चॅटिंग वगैरे करत बसायला वेळच नाही आहे, मग सरळ आपलं लग्न करूया आणि मोकळे होऊया ना. म्हणून मग आम्ही डायरेक्ट लग्नाच्या बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला. मलाही माझा हक्काचा जोडीदार मिळेल आणि माझ्या आरोहीला तिची हक्काची आई मिळेल, म्हणून मग हे सगळे प्रयत्न सुरू केलेत. असो, ते सगळं जाऊ द्या, ते सगळं आम्ही दोघंजणं बघून घेऊ काय करायचं कसं करायचं ते. पण आता लग्न म्हटल्यावर तयाऱ्या आल्याच की, आता तुमच्याही लग्नाच्या असतीलच. जाऊ दे, ते सगळं सोडा. तुम्ही माझ्या लग्नाच्या तयारीकरिता मला तेवढी सुट्टी मंजूर करा. घ्या हे घ्या. त्याबरोबर मग रमा ही अक्षयला एकदाची पटकन त्या लेटरवरती सही करून देते, त्याला 5 दिवसांची सुट्टी तयारीसाठी देऊन टाकते आणि अक्षय तिकडनं बाहेर पडतो. आता रमाचा दुःखी चेहरा अक्षय बघत असतो आणि म्हणत असतो, रमा आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही म्हणजे मला माहिती आहे सध्या मी तुझ्याबरोबर खूप चुकीचं वागतोय, खूप खोटं बोलतोय, लपवाछपवी करतोय, पण काय करू, तुला मिळवायचं असेल ना तर मला हे सगळं करावं लागणार आहे आणि म्हणून मी हे सगळं करायला तयारसुद्धा आहे. मी हे सगळं तुला मिळवण्यासाठी करतो. सॉरी, पण थोडे दिवस मी तुझ्याशी खोटं बोलतच राहणार आहे. तर इकडे रमा विचार करते, कोण असेल ही स्वरा, कुठे मिळाली असेल यांना आणि एवढं यांचं रिलेशन स्ट्रॉंग झालं? नाही कोण आहे शोधून काढायलाच हवं. तर इकडे इरावतीने योगासनं केलेली असतात आणि त्यामुळे सध्या आता तिला चालता वगैरे येत नसतं, तिचं शरीर पूर्ण दुखत असतं. ती विचार करत असते, अरे देवा, योगासनं केली खरी, पण आता खूप अवघड झाली आहे परिस्थिती, दुसरं काहीही कार्य करता येत नाही आहे. इतक्यात तिच्या फोनवर संध्याचा फोन येतो. ती लगेच संध्याचा फोन उचलते आणि म्हणते, हाय संध्या, कशी आहेस? अगं आज डायरेक्ट मला फोन कसा काय केलास? तुला माझी आठवण कशी काय आली? त्यावर संध्या म्हणते, काय हो तुम्ही इरावती ताई, एवढी मोठी आनंदाची बातमी आहे, तू माझ्यापासून लपवून कशी ठेवली? तुम्ही मला नाही दिली. त्याबरोबर आता संध्याला इरावती विचारते, आनंदाची बातमी मी तुला नाही सांगितली? अशी कोणती आनंदाची बातमी आहे जी मी तुला नाही सांगितली? काय झालं? त्यावरती म्हणते, अहो अजून नाही सांगत आता का? अहो अक्षय लग्न करतोय ना स्वराबरोबर, स्वराच्या आणि अक्षयच्या लग्नाची बातमी. त्याबरोबर इरावती म्हणते, काय स्वरा आणि अक्षयचं लग्न? कोण आहे ही स्वरा? त्याबरोबर आता लगेचच संध्या म्हणते, अहो असं काय करताय? अक्षयच्या लग्नाची पत्रिका आली आमच्या घरी
आणि तुम्ही अजूनही आम्हाला काही सांगायचं नाही म्हणून असं वागताय का? अहो, आम्हाला मिळाली आहे पत्रिका. अक्षयने स्वतःहून रमाला पत्रिका आणून दिली. त्याबरोबर लगेचच आता इरावती आत्या म्हणते, पत्रिका दिली? ओ नाही, असं काहीही झालेलं नाही आहे. नाही म्हणजे मला ही गोष्ट माहीतच नाही आहे. आणि सध्या मी जरी घरातल्या कुठल्याही गोष्टीत ॲक्टिवली पार्टिसिपेट नसले ना, तरीही एवढा मोठा डिसिजन अक्षय मला न विचारता घेणार नाही. मला खात्री आहे की हे सगळं नक्कीच त्या शशिकांत दादाने प्लॅन केलेलं असणार. त्यावर संध्या म्हणते, म्हणजे पुन्हा हे समजा खोटं? त्याबरोबर इरावती म्हणते, हो अर्थात. त्यावर संध्या म्हणते, घ्या म्हणजे पुन्हा आहेच ते, ये रे माझ्या मागल्या. काय हो हे सगळं? मला वाटलं होतं की हे सगळं खरं आहे, म्हणजे अक्षयचं खरोखर लग्न होणार आणि अक्षय माझ्या मुलाच्या आयुष्यातून कायमचा बाजूला फेकला जाणार. पण कसलं काय? आता तर आपल्याला बाजूला ठेवून त्यांनी प्लॅन केलाय ना. त्याबरोबर इरावती म्हणते, अगं आपल्याला माहीत नसलेला प्लॅनसुद्धा फ्लॉप करण्यात मी PhD केली, तू काही काळजी करू नकोस. त्यावर संध्या म्हणते, मग आता मी काय करू दुसरं? त्यावर इरावती म्हणते, एक काम करू, काळजी करत बसण्यापेक्षा मला तुला जी पत्रिका मिळाली का नाही तिचा फोटो पाठव. हां, तिचा मला फोटो पाठव आणि मग पुढे तू फक्त गंमत बघत बस. बघ पुढे तू काय काय घडतं ते, कळलं? त्यावर लगेचच संध्या म्हणते, ठीक आहे, पाठवून देते तुम्हाला लगेच फोटो. आणि मग इरावती फोटो पाठवते असं म्हणत फोन ठेवून देते आणि लगेचच आता ती फोटो काढू लागते. आता नेमकं ही इरावती काय करणार आहे हे संध्याला सुद्धा ठाऊक नसतं. त्यामुळे ती फक्त आपले फोटो काढायला तयार होते. आता इरावती ठरवते की आता येईल खरी मजा. अक्षय, खूप हौस आहे ना तुला तुझ्या बापावर विश्वास ठेवण्याची. आता बघ, आता कसं तुझ्यामध्ये आणि तुझ्या बापामध्ये भांडण होतं ते फक्त बघत बस. मग इकडे संध्या आता पटकन फोटो काढते आणि पाठवून देते इरावतीला. त्याबरोबर इकडे आता अक्षय हा शशिकांत मुकादमांबरोबर फोनवर बोलत असतो. तो त्यांना सांगत असतो, हो हो बाबा, हो हो, सुट्टी तर मिळाली आहे, सुट्टी मी घेतलीच आहे. पण आता घेतलेल्या सुट्टीचं करू काय? नाही, 5 दिवस काय असाच वेड्यासारखा नुसता भटकत राहू? नाही नाही, काहीतरी तर करावं लागेल. हो हो, बघतो मी. हो हो, चालेल. हो 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 हो, ठेवा. इतक्यात एक गजरेवाली म्हणते, दादा गजरा घ्या की. त्यावर आता रमा अक्षयचा पाठलाग करत असते. अक्षय म्हणतो, ओ ताई, मला कशाला गजरा? नाही, त्या फुलांची एखाद्या वेळी भाजी होत असती ना तरी मी घेतली असती. त्यावर ती बाई म्हणते, ओ दादा, असं काय करताय? तुमच्या बायकोला द्या. त्यावर अक्षय म्हणतो, तीच तर नाराज आहे ना सध्या माझ्यावर, रागवून बसली आहे, रुसली आहे. त्याबरोबर मग ती म्हणते, असं आहे होय, अहो मग तुमच्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीला द्या. त्याबरोबर अक्षय म्हणतो, आवडीची व्यक्ती आणि माझी. त्याबरोबर आता लगेचच गजरेवाली म्हणते, दादा आता आवडीची व्यक्ती नाही असं म्हणू नका. नाही म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्याला कोणीच आवडत नाही, पण तसं नसतं, कोणी ना कोणीतरी असतं. आता बघा की ती मुलगी कवा धरणं तुमचा पाठलाग करायला. अक्षय लगेच मागे वळून पाहतो आणि म्हणतो, ताई उगाच काहीतरी बडबडू नका. त्यावरती म्हणते, अहो दादा, मी कशापायी खोटं बोलू? खरंच अहो, मगापासून पोरगी पाठलाग करते तुमचा, सुंदर आहे दिसायला आणि मगापासून तुमच्याच मागावर आहे. खरंच मी बघते ना इथून. त्याबरोबर अक्षय विचार करू लागतो, रमाच असेल का माझ्या मागे? तीच करत असेल ना माझा पाठलाग आत्ता. अरे हो हो हो, बरोबर बरोबर, रमाच. त्याबरोबर दुसरीकडे आता इरावतीने नेहमीप्रमाणे काहीतरी माती खायची म्हणून आता ताराला हाताशी धरून स्वरा नावाच्या मुलीचं एक फेक अकाउंट बनवलेलं असतं, खोट्या स्वराचं फेक अकाउंट. आणि आता त्याच्यावरून ते लोक फोटो आणि मेसेजेस अक्षयला पाठवत असतात. आता इरावती म्हणते, बघ आता फक्त शशिकांत दादावरती अक्षय कसला चिडतो ते. खूप हौस होती ना त्याला अक्षयच्या आयुष्यात रमाला परत आणण्यासाठी, नवनवीन गोष्टींचा प्रयत्न करण्यासाठी. आता बघ काय घडतं ते. त्याबरोबर आता इकडनं लगेचच संध्या इरावती ही आनंदाने उड्या मारू लागते की आता होणार मोठं काहीतरी. आता होणार अक्षय आणि दादाची पुन्हा एकदा वेगळी होण्याची वेळ. त्या इकडे अक्षयला हे जे काही मेसेजेस येत असतात त्यानंतर अक्षय विचार करतो की अरे, मला स्वरा नावावरून हे मेसेज कसे काय येऊ शकतात. आता रमाही त्याच्याबरोबर असते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.